आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मटका जुगारावर पोलिसांची मोठी कारवाई, 2 आरोपी जेरबंद, 24,000चा मुद्देमाल जप्त। लातूर शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा धडाका कायम असून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मटका जुगारावर मोठी कारवाई केली आहे। दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत जुना रेणवपूर नाका परिसरात मटका जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दुपारी छापा टाकला। यावेळी 2 आरोपी मटक्याचे आकडे लिहून घेताना व पैसे स्वीकारताना रंगेहात पकडले। नागेश गोरखनाथ कोळेकर वय वर्ष 24 राहणार व्यंकटेश नगर लातूर, वसीम निजाम शेख वय वर्ष 32 राहणार व्यंकटेश नगर लातूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। तर मटक्याच्या आकड्यांच्या चिठ्ठ्या, रोख रक्कम, 2 मोबाईल फोन असं जप्त केलेला मुद्देमाल आहे। एकूण मुद्देमाल 24,310 रुपये। प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा जुगार परवेज शेख राहणार इंडिया नगर लातूर यांच्या सांगण्यावरून चालवत असल्याचे कबूल केले असून त्याच्या विरुद्ध ही कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 1887 अंतर्गत कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या पथकात पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, उत्तम जाधव, रामहरी भोसले, विशाल गुंडरे, यशवंत घुगे व इतर अधिकारी अंमलदारांचा सहभाग होता। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, लातूर।